बालमित्रांनो, आणखीन एकदा पाहूया 18 फेब्रुवारी 2024 रोजी झालेली जी 5वी स्कॉलरशिपची परीक्षा होती त्यातील फक्त मराठी या विषयाचे स्पष्टीकरणासह मार्गदर्शन. आणि हो, मी कोणत्याच प्रश्नाच्या उत्तराला टिक करणार नाही हा. म्हणजे जेणेकरून तुम्ही जेव्हा पुन्हा पुन्हा हा भाग पाहताल तेव्हा तुमचं लक्ष त्या उत्तराकडे जाणार नाही. पहा, प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायामधील निश्चितपणे एकवचनी नसलेला शब्द कोणता? आता हा प्रश्न किती सोपा आहे. तुम्ही एकवचन अनेक वचन हे प्रकरण तर छान अभ्यासलेलंच आहे. मग त्याच्यातलाच हा प्रश्न आलेला होता. मग आता हरीण, हरीण म्हणल्यानंतर एकवचन आहे आणि त्याचं अनेक वचन काय आहे? हरणे. तसंच ससा म्हणल्यावर ससे, चित्ता म्हणल्यावर चित्ते. पण वाघ म्हणल्यावर अनेक वचनी आणि एकवचनी एकच शब्द आहे. मग काय आहे? निश्चितपणे एकवचनी नसलेला शब्द, म्हणून वाघ हा निश्चितपणे एकवचनी नाही. प्रश्न दुसरा. खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे? आता विरामचिन्हावर आधारित प्रश्न आहे, म्हणजे ह्याच्यावर आधारित जे प्रकरण होतं ते प्रकरण तुम्ही पूर्ण सोडवलं असेल तर हे येईलच. प्रथमेश मुंबईला गेला पण त्याचे काम झालेच नाही. प्रथमेश मुंबईला गेला पण त्याचे काम झालेच नाही. 2 वाक्य आलेत की रे. मग आता 2 वाक्य जर आले असतील तर आता पूर्ण विराम तर ऑलरेडी आहे, स्वल्प विराम तर नसतो, उद्गारार्थी वाक्य नाही आहे म्हणून उद्गारार्थी चिन्ह नाही. म्हणजे हे 3 पर्याय येणार नाहीत. म्हणजे काय येईल? अर्धविराम म्हणजे छोटीशी रेष. प्रथमेश मुंबईला गेला, छोटीशी रेष, पण त्याचे काम झालेच नाही. मग होता का नाही सोपा प्रश्न? नुसतं उत्तर शोधायचं नाही तर कोणते 3 उत्तर येणार नाहीत तेही शोधा, म्हणजे बरोबर प्रश्नाचं उत्तर सापडतं. खालीलपैकी भूतकाळी वाक्याचा पर्याय निवडा. प्रश्न तिसरा. आता भूतकाळी वाक्य हे तर तुम्हाला माहीतच आहे, म्हणजे ह्याही प्रकरणाचा तुम्ही छान अभ्यास केला ना, म्हणजे त्या पुस्तकातल्या प्रकरणाचा तुम्ही छान अभ्यास केला की त्याच्यावर आधारित येणारे सगळे प्रश्न हे सोपे जातात बरं का बाळांनो. पहिला प्रश्न पर्याय, ती नाचत असते. ती नाचत असते म्हणजे ती नाचतच असते, ठीक आहे. ती नाचत जाईल. नाचत जाईल म्हणजे भविष्यकाळ. तो नेहमी उशिरा उठतो. उठतो, उठतो म्हणजे वर्तमान काळ. मी नदीकाठी खेळत असे. खेळत असे, खेळत होते म्हणजे खेळत असे म्हणजे लहानपणी खेळत असे, म्हणजे भूतकाळ झालं की रे. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. प्रश्न चौथा. पुढील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा. आता क्रीडा महोत्सव. आता शाळेत तुमच्या क्रीडांगण किंवा क्रीडा विभाग लिहिलेला असते. आता त्याची वेलांटी पहिली असते का नाही? दुसरी वेलांटी क्रीडा. हे इथं अशुद्ध आहे, आपल्याला शुद्ध सांगितलं आहे. त्याच्यानंतर पुढं काय म्हणलं आहे? नैतिक. आता नैतिकमध्ये ती हे पहिली वेलांटी म्हणजे ऱ्हस्व असते, हे चुकलं इथं. त्याच्यानंतर राष्ट्रकुल. आता हे कुलचं पहिला उकार असते तर दुसरा दिला म्हणजे 3ही चूक आहेत. म्हणजे अचूक काय? औद्योगिक हे शुद्ध शब्द आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न 5वा. खालील वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार पर्यायातून निवडा म्हणले. ताटातील सुग्रास जेवण पाहून प्राचीच्या डॅश डॅश. आता ताटात जेवण जर सुग्रास असेल तर काय? तोंडचे पाणी पळणे. चुकलं म्हणजे घाबरून जाईल का? तोंडाला पाने पुसणे म्हणजे नुकसान करायचे का नाही? तोंडचा घास काढणे नाही. तर अचूक उत्तर आहे, म्हणजे हे 3 चूक आहेत म्हणजे एकच उत्तर राहिला, तोंडाला पाणी सुटणे. ताटातील सुग्रास जेवण पाहून प्राचीच्या तोंडाला पाणी सुटलं म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. अरे बालमित्रांनो, कच्च्या कामासाठी जागा म्हणजे ही आहे ना, इथली जागा पेपर सोडवताना तुम्हाला इथं रफ काहीही तुम्ही लिहू शकतात बरं का. नेक्स्ट. आता पुढचा प्रश्न. पुढील आकृतीत असलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील 4थ्या अक्षराचा पर्याय निवडा. आता हे दिलेत 4 अक्षरं आणि हे दिलेत शब्द. ह्याच्यातून तुम्हाला करायचं आहे
एक म्हण. आता तुमच्या पुस्तकामध्ये जवळपास 500-1000 म्हणी असतील, तुम्ही वाचल्या असतील आणि त्याच्यापैकी ही एकच नसेल. मग आता तुम्ही याचा अर्थ असा आहे की तुम्ही ग्रंथालयातले पुस्तकं वाचायला पाहिजे. म्हणून बालमित्रांनो, जेवढं तुम्ही वाचन जास्त कराल तेवढं तुम्हाला येते बरं का. मग काय असेल ह्याच्यापासून म्हण तयार होणारी? मुद्रा. मुद्रा हे तर आहे बघा. निद्रा म्हणजे मुद्रा आणि निद्रा असलेलं काय शब्द आहे तर बावळी मुद्रा आणि देवळी निद्रा. म्हणजे बावळट पण हुशार असा व्यक्तीसाठी काय वापरलं जाते? बावळी मुद्रा आणि देवळी निद्रा. मग आता ह्याच्यातलं चौथा अक्षर 1, 2, 3 आणि चौथा अक्षर आहे मू, म्हणजे पर्याय नंबर 4. समजलं? नेक्स्ट पुढचा प्रश्न. सिस्टीम या शब्दाला पर्यायी मराठी शब्द कोणता? आता हा तर किती सोपा प्रश्न आला रे. जोडणी. जोडणी म्हणजे तर कनेक्शन. त्याच्यानंतर काय? वापरकर्त्याला काय म्हणतात? युजर. आणि माहितीला म्हणतात इन्फॉर्मेशन. मग आता 3 पर्याय येत नाहीत हे कळालं म्हणजे उरला हेच. सिस्टीम म्हणजे काय? प्रणाली. म्हणून 7व्याचे उत्तर पर्याय नंबर 2. किती सोपा प्रश्न होता हा सुद्धा. प्रश्न क्रमांक 8 ते 10 साठी सूचना बरं का. पुढील सुसंगत वाक्यांचा परिच्छेद अर्थपूर्ण होण्यासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा. आता कधी पण सुसंगत वाक्यांचा परिच्छेद आला तर 8 ते 10 म्हणलं की 10व्यापासून वाचायला सुरुवात करायची. 8वा प्रश्न, 9वा प्रश्न सोडून द्यायचा. 10वा प्रश्न अगोदर वाचायचा. काय आहे 10वा प्रश्न? निमित्त होते 21 जून रोजी साजरा होणाऱ्या जागतिक. आता 21 जूनला काय असते हे लगेच तुम्हाला समजते, कारण तुमच्या शाळेमध्ये योगासन घेतात त्या दिवशी. म्हणजे 21 जूनला आहे योग दिन. म्हणून 10व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. बालदिन तर 14 नोव्हेंबरला असते. पर्यावरण दिन तर 5 जूनला असते आणि नाट्य दिन तर 27 फेब्रुवारीला असते. म्हणजे 10व्याचं अचूक उत्तर काय? 4. मग काय असेल बरं? 9वा तेथे सर्वांनी. आता योग दिन जर असेल तर तिथं काय केलं जातं? योग साधना. म्हणून 9व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. रोमहर्षक कसरती नाही, बुरुजाची पाहणी नाही, नाटुकले नाही, तर अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 2. मग 8व्याचं प्रश्नाचं उत्तर. सर्व विद्यार्थी डॅश डॅश जमले होते. नाट्यगृहात नाही, तर मग कुठं? सभागृहात. किल्ल्यावर. किल्ल्यावर तर नाही. किल्ला तर शाळा तिथं असू शकत नाही. सरकशीच्या तंबूत तर शाळा नाही आहे. नाट्यगृहात तर नाटक होते. म्हणजे 3ही येत नाहीत. तर अचूक काय? पर्याय नंबर 3. पुढे दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक अचूक शब्द पर्यायातून निवडा म्हणले. आता बघा हा सुद्धा प्रश्न फार सोपा आहे. मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व. मग काय असते मोजक्या शब्दात सांगितलेलं तत्व? काय असते रे? यंत्र नाही येऊ शकत. मंत्र तर हे तर देवासाठी आहे. तंत्र हे तर नाही येणार. तर हे तत्व नाही आहे, तर हे तर येऊ शकत नाही. मग काय असेल? मोजक्या शब्दात सांगितलेलं तत्व म्हणजे सूत्र. आणि या सूत्राच्या आधारे अवघड अवघड गणित आपण सहज सोडू शकतो. म्हणून 11व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. आणि कच्च्या कामासाठी जागरा ही गणितासाठी वापरत जा बरं. नेक्स्ट. इंग्लिशमध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर आणि मराठीतली सुद्धा हे तुम्हाला सोपं जाते मला माहिती आहे, कारण पाठांतर पाहिजे. खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा पर्याय कोणता? आता एकूण किती शब्द दिलेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. मध्यभागी किती नंबरचा रे मग? 4 नंबरचा. 1, 2, 3, 4 नंबरला कोणता शब्द येतो? पण कसा? वर्णानुक्रमे लावल्यावर. मग आता वर्णानुक्रमे लावायचा आहे. नजर, वजन, जरब, नगर, गरज, गजरा आणि चरण. मग आता अ आ इ ई क का की की नुसार जर कोणतं जर बघितलं तर काय येईल रे क्रम? तर क्रम येईल असा. पहिल्यांदा येईल गजरा, नंतर गरज, चरण, जरब, नगद, नंतर नजर आणि वजन. अशा पद्धतीनं हे वर्णानुक्रमे येतील. मग 4 नंबरचं कोणतं आहे? 1, 2, 3, 4. 4 नंबरचं जरब. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. आलं ना तुम्हालाही?
हेही प्रश्न फार सोपा होता बरं का. 13वा, जसे गंजी गवताची तसे डॅश डॅश धान्याची. हे तर पुस्तकातलंच आहे की रे. चळत तर नाण्यांची असते, जाळी तर करवंदाची असते आणि जुडी तर भाज्यांची असते. मग राहिलं काय? रास. रास ही धान्याची असते. म्हणजे 13वाही फार सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न 14वा, खालीलपैकी आरती प्रभू म्हणून कोणास संबोधले जाते. आता हे ना असे प्रश्न येतातच बरं का परीक्षेत. आणि हे तुमचं 1ली ते 4थीपर्यंतच्या 1ली ते 5वीपर्यंतच्या मराठीच्या अभ्यासावर आधारित असते बरं. त्याच्यामुळं कुठल्याही परिस्थितीत 1ली ते 4थी 5वीपर्यंतचा मराठीच्या पुस्तकाचा लेखकांचा चांगला अभ्यास करत चला. मग 14व्याचं उत्तर काय आहे? तर आरती प्रभू हे त्र्यंबक चिंतामण त्र्यंबक खानोलकरला म्हणत होते. आणि यशवंत दिनकर पेंढारकरला काय म्हणायचे? कवी साधुदास. त्यानंतर आत्माराम रावजी देशपांडे ह्यांना कवी अनिल म्हणायचे. आणि त्यानंतर माणिक शंकर गोडघाटे ह्यांना कवी ग्रेस म्हणायचे. मग आरती प्रभू कुणाला म्हणायचे? तर पर्याय नंबर 2. नेक्स्ट पुढचा प्रश्न, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा म्हणले. राधाची बाहुली बोलकी आहे, अधोरेखित केले बोलकीला. मग आता बोलकी हे किती सोपं आहे रे. ह्याचा विरुद्धार्थी बोलकीच्या विरुद्धार्थी बहिरा होईल का? बोलकीच्या विरुद्धार्थी बडबडी होईल का? बोलकीन बडबडी सारखंच होईल. आणि बहिरा तर कानाशी संबंधित आहे. मग बोलकीसाठी अचूक उत्तर बोलकी म्हणजे जास्त बोलणारी आणि अबोल म्हणजे बोलकीच्या विरुद्धार्थी. शांत नाही बरं का, अबोल. शांत बसणं आणि अबोल हे फरक आहे. म्हणून 15व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. पहा पुढचा प्रश्न, हा पण फार सोपा आहे. पुढीलपैकी प्राणी व त्यांचा निवारा यांची चुकीची जोडी ओळखा म्हणले. चुकीची जोडी बरोबर नाही हा. कोळी घरटे, सिंह गुहा. सिंह तर गुहेतच राहतो, हे तर बरोबर आहे. मग चुकीची म्हणले. घोडा तबेला, घोडा तर तबेल्यातच राहतो, हेही बरोबर आहे. साप बिळ, साप तर बिळातच राहतो, हेही बरोबर आहे. कोळी घरटे, अरे कोळी तर जाळ्यामध्ये राहतो, पक्षी घरट्यात राहतो, चुकलं. म्हणून 16व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. हे तर प्रश्न वाचायच्या आधीच तुम्हाला समजलं. किती सोपा होता हा ही प्रश्न. पहा 17वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अक्षरे घेतल्यास सर्व उभे अर्थपूर्ण शब्द तयार होतील. आता हे उभे म्हणजे असे अर्थपूर्ण शब्द तयार करायचे. मग आता इथं वा ठेवूया. वादन सदन, वादन सदन बरोबर झालं. रुदन बरोबर आहे. पादन अरे ए परीक्षेमध्ये दात काढून हसायचं नाही हा. अशी काही काही प्रश्न मनोरंजनात्मक सुद्धा असतात. हे तर पर्याय नंबर येणारच नाही. पर्याय 3 गोदन. आता गोदन कुठे शब्द आहे का? चुकलं. पर्याय नंबर 2 बघूया. स्पंदन झालं की रे. वा ठेवलं तर वादन झालं की रे. रुदन झालं की रे. आणि सदन हे सुद्धा झालं. म्हणून 17व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्द दिलेल्या सर्व अर्थांनी वापरला जात नाही असं म्हणले. आता प्रतिमा, प्रतिमासाठी काय शब्द आहे? प्रतिबिंब, चित्र, बरोबर आहे की रे. भाव, भावसाठी काय आहे? दर. भाव म्हणजे दर, बरोबर आहे. भाव भक्ती हे सुद्धा बरोबर आहे. वास म्हणजेच काय? गंध, हे बरोबर आहे. वास म्हणजे अवसर नाही, संधी म्हणजे अवसर आहे. पुढं वर्ण म्हणजे रंग, वर्ण म्हणजे मूळ ध्वनी, हेही बरोबर आहे. म्हणजे 18व्याचा अचूक उत्तर काय आहे? तर पर्याय नंबर 4. वासचं गंध होते पण वासचा अवसर होणार नाही. पुढचा प्रश्न, प्रश्न 19 ते 21 साठी सूचना. आता हा तर प्रश्न फार सोपे असतात बरं का. उतारा दिलेला असते आणि उतार्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं. बघा, साबणाने शरीर स्वच्छ होतं, परंतु मनामध्ये वाईट विचार असतील, खोटे बोलण्याची सवय असेल, दुसऱ्यांना फसवण्याची लुबाडण्याची संधी आपण शोधत असू, किंवा चहाडी टवाळी आणि टिंगल करण्याची सवय असेल,
त्याने कितीही साबण लावून शरीर घासून घासून स्वच्छ केले तरी त्याचे जीवन निर्मळ होऊ शकत नाही, कारण त्याचे चित्त शुद्ध नाही. आणि म्हणूनच त्याला कितीही उद्बोधक विचार पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी त्याला ते पटत नाही, गळी उतरत नाहीत. जसे वसंत ऋतू आल्यावर वृक्ष आपोआप फळांनी भरतात, पण एखाद्या वृक्षाला फळेच येत नसतील तर वसंत ऋतू येऊनही त्या वृक्षाला त्याचा उपयोग नसतो. प्राण गेलेले शरीर कोणतीही क्रिया वा व्यवहार करू शकत नाही. पाण्याशिवाय शेतामध्ये पीक येऊ शकत नाही. साबण आपले शरीर स्वच्छ करू शकतो, पण आपले जीवन निर्मळ करू शकत नाही. किती छान उतारा आलता हा परीक्षेत. आता त्याच्यावर आधारित प्रश्न, एखाद्याचे जीवन केव्हा निर्मळ होऊ शकेल? बघा काय सांगितले उतार्यातच, काय म्हणले तर जीवन निर्मळ होऊ शकत नाही कारण त्याचे चित्त शुद्ध नाही. म्हणून ह्याचं उत्तर काय रे मुलांनो? पर्याय नंबर 4, त्याचे शुद्ध असेल तर त्याचे जीवन निर्मळ होऊ शकते. म्हणून 19चं उत्तर पर्याय नंबर 4. बरेचसे पर्याय तर विनोदीच देतात बघा. त्याच्या मनात वाईट विचार असतील तर जीवन निर्मळ होऊ शकते. त्याला टिंगलटवाळी करण्याची सवय असेल तर जीवन निर्मळ होऊ शकेल. तो दुसऱ्यांना लुबाडण्याची संधी शोधत असेल तर त्याचं जीवन निर्मळ होईल. असं कधी होऊ शकतंय का? म्हणून उतारा न वाचताच तुम्हाला उत्तर येईल 19चं उत्तर पर्याय नंबर 4. 20वा प्रश्न पहा, काय दिलं 20व्या प्रश्नात? पटवून देणे या अर्थाचा कोणता वाक्प्रचार उतार्यात आला आहे? तर कोणता आलेला आहे पहा. बघा बरं, विचार पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी त्याला ते पटत नाहीत, गळी उतरत नाहीत. म्हणजे कोणता आलेला आहे? गळी उतरवणे. म्हणजे उत्तर पर्याय नंबर 2. हा हे सोपा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते उदाहरण उतार्यात आले नाही? हे पुढचा प्रश्न 21वा. मग कोणतं उदाहरण उतार्यात आलं नाही? वृक्षाला फळेच येत नसतील तर वसंत ऋतूचाही उपयोग होत नाही. हे उतार्यात आलेलं आहे, आलं नाही म्हणलंय. चित्त शुद्ध नसेल तर उद्बोधक विचार पटत नाहीत. तर हे सुद्धा उतार्यात आलेलं आहे. मग आलं नाही कोणतं? प्राण नसलेले शरीर कोणते व्यवहार करू शकत नाही, हेही उतार्यात आलंय. मग उरलं काय? पर्याय नंबर 3, साबण शरीर स्वच्छ करतो तर पाण्याने मन स्वच्छ होते. असं कुठं होतंय का रे? म्हणून 21व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. अजून एक सोप्या प्रश्नांचा खजिना आला बघा. प्रश्न क्रमांक 22 ते 24साठी सूचना. पुढील जाहिरात लक्षपूर्वक निरीक्षण करून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. किती सोपं आहे रे. ह्याच्यात बघायचं आणि ह्याच्यातलं उत्तर शोधायचं. म्हणजे प्रश्नपत्रिकेचं उत्तर दिलेलेत ना रे, किती सोपं आहे. बघा आता, सुवर्णसंधी 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 भाषाप्रेमी मंडळ आयोजित सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग. वयोगट 5वी ते 10वी नाही, 5 ते 13 वर्ष वय. प्रवेश मर्यादितच आहेत. आणि काय त्यांचं? तुमच्या लेखनाला गती नाही, अक्षर वळणदार येत नाही, तर पर्याय एकच, सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग. प्रवेशासाठी आजच नाव नोंद करा. आमची वैशिष्ट्ये काय आहेत? तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत, भरपूर लेखनाचा सराव आहे, सरावासाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध आहे आणि सुसज्ज वातानुकूलित प्रशिक्षण वर्ग आहे, म्हणजे AC आहे. स्थळ 12 गुरुवारपेठ सातारा. मार्गदर्शनाची वर्गाची वेळ सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत. माफक फीस हे लिहिलेले. आता हे वाचले ना जाहिरात. आता पहा बरं, प्रश्न फार सोपे आहेत. नीट जाहिरात वाचली ते लगेच उत्तर येते. सुंदर हस्ताक्षर वर्गाचे पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही म्हणले? मग परवडणारी फी, अरे इथं तर लिहिलं होतं माफक फी म्हणून, म्हणजे हे वैशिष्ट्य आहे. नाही म्हणलंय.
भरपूर लेखनाचा सराव हे पण आहे वैशिष्ट्य. सुसज्ज वातानुकूलित प्रशिक्षण वर्ग हेही वैशिष्ट्य आहे. म्हणजे 3 वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे हेच नाही, दिवसभर मार्गदर्शन नाही, कारण तिथं लिहिलं आहे सकाळी 7 ते 10. म्हणून 22चं उत्तर पर्याय नंबर 2. 23वा प्रश्न, सुंदर हस्ताक्षरातील सर्वाधिक सुधारणा कोणत्या वयोगटात होईल? 8वी ते 10वी. 8वी ते 10वी म्हणजे 8 मध्ये 6 मिसळा. 6 वर्षाला शाळेत घालतात ना, मग 8 मध्ये 6 मिसळे 14. 14 ते 16 चुकलं, हे वयोगट नाही. इथं काय लिहिलेलं आहे वयोगट? वय 5 ते 13. मग आता त्याच्यासाठी 5 वर्षाचं काय? पहिलीपेक्षा लहान. मग कोण आहे तो? 10वी ते 12वी तर कधीच येणार नाही. मग आता हे पर्याय 1 आणि 2 तर येणारच नाहीत. मग आता कोण राहिलं? पर्याय 3 आणि पर्याय 4. फक्त माध्यमिक. माध्यमिक म्हणजे कोणता वर्ग रे? 8वी पासून पुढे, बरोबर आहे. मग आता हे 5 वर्ष वयोगट ते, मग वय 5 असलेला माध्यमिकमध्ये असेल का? नाही. ज्याचं वय 5 वर्ष आहे तो माध्यमिकमध्ये नसेल, तर तो कशात असेल? शिशुमध्ये. म्हणून 23व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. थोडं प्रश्न वाचला की येतंय. सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग कोणी आयोजित केला आहे? 24वा प्रश्न. मग कोणी आयोजित केला आहे? तर तज्ज्ञ मार्गदर्शक नाही. तज्ज्ञ मार्गदर्शक तर वैशिष्ट्य आहे. 5 ते 13 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आहे, ह्यांनी आयोजित नाही केला. सातारा जिल्हा तर हे पत्ता आहे, तर हे तिन्ही येत नाहीत. तर कोणतं येते? भाषाप्रेमी मंडळ, ह्यांनी आयोजित केलं आहे, जे हेडिंगला लिहिलेलं आहे बघा, भाषाप्रेमी मंडळ. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 24चं उत्तर पर्याय नंबर 3. आता लास्ट अँड द बेस्ट प्रश्न काय आहे? शेवटचा प्रश्न. रेखीव रांगोळी अंगणात शोभून दिसते, वरील वाक्यात विशेष्य कोणते म्हणलंय? शेवटचा प्रश्न. रेखीव रांगोळी अंगणात शोभून दिसते, वरील वाक्यात विशेष्य कोणते? मग आता ह्या प्रश्नात विशेष्य म्हणलंय. मग विशेष्य म्हणजे काय? अशी एक संज्ञा की ज्या संज्ञेच्या सोबत विशेषण चिटकून येते. मग विशेषण कोण आहे? रेखीव. रेखीव काय आहे? रांगोळी. रांगोळीसोबत विशेषण चिटकून आले म्हणजे रांगोळी हे विशेष्य झालं. म्हणून 25व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. बघा विद्यार्थी मित्रांनो, इतक्या दमाने आपण पेपर सोडवला, बोलत बोलत, हसत खेळत, आणि फक्त आपल्याला 20-22 मिनिट लागले. म्हणून पेपर सोपाच असतो हे लक्षात ठेवा. फक्त प्रश्न छान वाचायचे आणि प्रश्न छान वाचून उत्तरं लिहायचे. हा भाग पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.